नमस्कार, द सिम्पली किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण चमचमीत असे छोले भटुरे बनवणार आहोत। मग चला सुरुवात करूया। भटुरे बनवण्यासाठीचे लागणारे साहित्य: 4 कप मैदा, 4 चमचा गव्हाचे पीठ, 4 चमचा रवा, 1 चमचा साखर, 2 चमचा तेल, अर्धा चमचा बेकिंग सोडा, 1/4 कप दही आणि चवीनुसार मीठ। साखरच्या जागी आपण येथे पिठी साखर सुद्धा वापरू शकतो। आता येथे आपण भटुऱ्यांसाठी कणिक मळून घेऊया। त्यासाठी येथे मी 4 कप मैदा घेतलेला आहे। आता त्यात आपण 4 चमचा गव्हाचे पीठ घालणार आहोत आणि त्यात आपण 4 चमचा रवा, 1 चमचा साखर आणि 1/4 कप दही घालणार आहोत आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि चवीनुसार मीठ घालून त्याला आपल्याला आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे मी अगोदरच कोमट पाणी करून ठेवले होते। आता आपल्याला ते थोडं थोडं घालून सैलसर पीठ मळून घ्यायचं आहे। आता हे कणिक छानपैकी मळून झाल्यावर आपल्याला ते ओल्या कपड्याने तासभर झाकून ठेवायचे, ज्याने की आपलं कणिक हे छानपैकी मुरेल। आता इथे मी बाजूला छोले शिजवायला घेणार आहे। त्यासाठी इथे मी भिजवलेले छोले घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला इथे 4 ते 5 काळी मिरी, 4 ते 5 लवंग, दालचिनी आणि मोठी एक विलायची घ्यायची आणि 1 चमचा चहापत्ती मी इथे घेतलेली आहे। आता इथे एका कुकरमध्ये मी पाणी घालून ठेवलेले आहे आणि त्यात मी आता छोले शिजवून घेणार आहे। आता इथे मी एक रुमाल घेतलेला आहे आणि त्यात मी हे खडे मसाले घातलेत आणि चहापत्ती पावडर घातली। आता त्याची चांगली मी पोटली बांधून घेणार आहे। कुकरमध्ये असं थोडंसं मीठ घालून त्यात आता मी ही पोटली ठेवली आहे आणि 5 ते 6 शिट्ट्या देऊन आपल्याला छोले चांगले शिजून घ्यायचे। या पोटलीने आपल्या छोल्यांना चांगला कलर येईल। तुम्ही खडे मसाले असे डायरेक्ट सुद्धा टाकू शकता। आता इथे आपले छोले तुम्ही बघू शकता किती चांगले शिजले आहेत। आता इथे आपण छोले ग्रेव्ही बनवायला सुरुवात करूया। छोले ग्रेव्ही बनवण्यासाठीचे लागणारे साहित्य: जिरे, तमालपत्र, 2 चमचा तेल, 1 चमचा तूप, अर्धा चमचा हळद, 2 चमचा धन पावडर, 2 चमचा रेड चिली पावडर, 2 चमचा काश्मीरी चिली पावडर, 2 चमचा किचन किंग मसाला, 2 बारीक चिरलेले कांदे, 2 बारीक चिरलेले टोमॅटो आणि कोथिंबीर। छोले ग्रेव्ही बनवायला आता आपण येथे सुरुवात करूया। त्यासाठी आता कुकरमध्ये येथे मी 2 चमचा तेल घातलेले आहे आणि त्यात मी आता 1 चमचा तूप घातलेला आहे आणि तेल छानपैकी गरम झाल्यावर येथे आपल्याला त्यात जिरं घालायचं आहे। त्यानंतर इथे मी 2 तमालपत्र घातले आहे। आता इथे आपण 2 बारीक चिरलेले कांदे घातले आहेत आणि त्याला चांगले मिक्स करून घ्यायचे। कांद्यांना चांगला ब्राऊन कलर येतोपर्यंत आपल्याला हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। आता तुम्ही बघू शकता की कांदा छानपैकी आपला ब्राऊन झालेला आहे। आता त्यात आपल्याला चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट घालायची आणि त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। आता कांदा छानपैकी परतून झाल्यानंतर आता यात आपल्याला 2 बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे आणि चांगलं परतून घ्यायचं। आता आपले हे कांदे आणि टोमॅटो असे छानपैकी परतून झालेले आहेत। आता त्यात मी अर्धा चमचा हळद घालणार आहे, 2 चमचा धन पावडर, 2 चमचा रेड चिली पावडर, 2 चमचा काश्मीरी चिली पावडर, 2 चमचा किचन किंग मसाला घालून आता आपल्याला हे छानपैकी परतून घ्यायचं आहे। आता हे असं मसाल्यांना छानपैकी असं तेल सुटल्यावर आता त्यात आपण हे शिजवलेले छोले घालायचे आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता यात आपल्याला वरून तडका द्यायचा। त्यासाठी येथे मी बाजूला तूप गरम करायला ठेवले। त्यात मी बारीक केलेले 7 ते 8 लसूण आणि 3 ते 4 कापलेले मिरच्या घातल्या। आता आपला हा तडका तयार झाल्यावर त्याला जी आपली जी छोलेची ग्रेव्ही आहे त्यावर तो आपल्याला असा घालायचा आणि त्याच्यावर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। त्यानंतर यावर आपल्याला कसुरी मेथी आणि थोडा चाट मसाला घालायचा आहे। आता इथे आपली छोलेची ग्रेव्ही रेडी झालेली आहे।
आता इथे आपण भटुरे बनवायला सुरुवात करूया। तुम्ही बघू शकता की आपण आहे ना जे कणिक मुरायला ठेवले होते ते किती छानपैकी आता मुरलेले आहे। आता इथे मी एक छोटासा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि तो चांगला आता आपण लाटून घेणार आहोत। आता माझं इथे छानपैकी लाटून झालेलं आहे। आता मी इथे तेल तापवायला ठेवलंय। तेल गरम झाल्यावर मी आता यात भटुरे तळून घेणार आहे। तुम्ही बघू शकता की इथे आपला भटुरा किती छानपैकी तयार झालेला आहे। आता इथेच आपले हे छोले भटुरे रेडी झालेले आहेत। तुम्हाला आमची ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच साध्या सोप्या आणि नवीन रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा।